नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी आणि किती आणि कशामुळे, काय महत्त्वाची कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा पुढे चॅनल असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असं करू शकता. या ठिकाणी कांदा निर्यातीत झालेल्या घटित कारणीभूत घटक, एकंदरीतच या ठिकाणी शासनाचे निर्यात निर्बंध, केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणासाठी निर्यातीवर क्वालिटी लिमिट MEP लागू केली. काही काळासाठी निर्यात बंदीसुद्धा लावण्यात आली. उपाययोजना स्थिर निर्यात धोरण, कांद्याच्या निर्यातीवर सतत निर्बंध घालणे टाळावे. दीर्घकालीन नियोजन निर्यात धोरण राबवण्यावे जेणेकरून शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना स्पष्टता मिळेल. साठवणूक व प्रक्रिया सुविधा वाढवणे, आधुनिक साठवणूक गुदामे, उभारीत प्रोसेसिंग युनिट्स मधून कांद्याचे पावडर फ्लेक्स तयार करणे, निर्यातक्षम कांद्याचे प्रकारणीय वर्गीकरण व पॅकिंग सुनिश्चित करणे. शेतकऱ्यांना निर्यात दर्जाच्या उत्पादनासाठी प्रशिक्षण व जास्त देशांमध्ये बाजारपेठ विस्तार, पारंपरिक देशांव्यतिरिक्त नवीन देशांमध्ये कांद्याची निर्यात वाढवण्याचा प्रयत्न. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. सचिन होळकर, कृषी अभ्यासक, लासलगाव. जागतिक स्पर्धा वाढत आहे. पाकिस्तान आणि चीनने कमी दरात कांदा पुरवठा करून मोठी ऑर्डर घेतल्या. भारताला निर्यात धोरणात त्वरित सुधारणा करावी लागेल. सचिन होळकर, कृषी अभ्यासक, लासलगाव. राजाबाबू होळकर, कांदा उत्पादक, लासलगाव. यावर्षी पीक चांगले आले, पण भाव आणि निर्यातीच्या मर्यादेमुळे मोठा तोटा झाला. सरकारने वेळेवर निर्यात खुली केली असती तर चांगला भाव मिळाला असता. राजाबाबू होळकर, कांदा उत्पादक, लासलगाव. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. महाराष्ट्र जय श्री. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. सांगा तर व्हिडिओ आवडून. धन्यवाद.